नमस्कार मित्रांनो, मी आणि किचनकडे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इकडे बघता हे 4 आमचे कार्टून आलेले आहेत इकडे धामणदेवीमध्ये. कार्टून आम्ही 4 कार्टून. हा पहिला कार्टून हा वाला हा झोन कार्टून. तर मित्रांनो आज झालेले जबरदस्त प्लॅनिंग ते म्हणजे आपण जाणार श्रीवर्धन बीचला. आणि कुठे जाणार होते? राग आला बघा त्याला, राग पण त्याचा रागाला आम्ही काही विचारत नाही कोणी. तर आपण जाणार श्रीवर्धन बीचला मस्तपैकी. आपण महाडमधून एक गाडी केलेली आहे. इकडून काळा येतोय रे आणि काळाच आहे. तर जाणार आपण महाडला आणि महाडमध्ये गेल्याच्या नंतर आपण एक 4 व्हीलर बुक केलेली आहे. तर तिकडून जाणार आपण श्रीवर्धनला. तर माझ्यासोबत एक आपले 4 मित्रमंडळी आहेत. इकडे रोहित आला नगरवरून. रोहित आहे. हा इकडे आहे दीपक तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे त्याची ओळख करून देण्यात काय अर्थ नाही. इकडे आहे ओमकार लाड, इकडे आहे सागर. तर जाऊयात महाडमध्ये आणि जबरदस्त एक ट्रिप काढूयात. तर चला निघूयात, सगळ्यांना उशीर झालाय. तर मित्रांनो आपण आता आलोय छत्रपती शिवाजी महाराज चौक पोलतपूर येथे. दीपकच्या गाडीची हवा जरा कमी होती त्यामुळे तो गेला इथे पेट्रोल पंपामध्ये. तिथे समोर बघते ते पेट्रोल पंप आहे. हा आमचा ओमकार लाड आहे. ओमकार भाई कसं वाटतं तुला पोलतपूरमध्ये येऊन? एकदम मस्त. अरे वा, केवढं डेव्हलपमेंट झालं इकडं बघ ना. हे सगळं खालून रोड होतं पण त्यात ॲक्च्युली वरून झालं आहे. एकदम जबरदस्त. आणि आमची पोलीस चौकी समोरच. आणि ही आमची माणसं आलेली आहेत. नाही बरोबर आहेत, झालेलं आहे व्यवस्थित हवा. ते चला मित्रांनो आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज चौक महाडमध्ये. इथे समोर आहे बघा, समोर चौक आहे आणि इथे आपली गाडी आलेली आहे. आणि हे मागे कोण बसणार आहे? तू. हे मी नाही बसणार बाबा. हॅलो. तर हे आमचे बडे साहेब आलेले आहेत. बडे साहेब मागे बसणार आहेत. मग सकाळी लवकर निघायचं. शिवाजी महाराज चौक. बडे लाड कुठं आहे? गणपती अप्पा मंगलमूर्ती हर हर महादेव. आता मी संध्याकाळी पोहोचलो ना दिल्लीत स्टे करेन. चौदार तळे ते भारी लागतं. महाडचे 14 तळे कसे बस असतात. तर मित्रांनो फायनली आपण आता गाडीमध्ये बसलो आहोत. तर आपण टोटल आता 6 जण आहोत आणि आपण जाणार आता मस्तपैकी श्रीवर्धन बीच वगैरे फिरून येणार आहोत. कारण की आता सुट्टीचे दिवस आहेत, पोरांच्या मजा करण्याचे दिवस आहेत. रोहित भाऊ आलेत आपले नगरवरनं खास कोकण फिरण्यासाठी. आणि इकडे बघते ओमकार लाड आपले ह्याचा प्लॅन करतात मालवणचा पण काय अनसक्सेस. मागे बघता मागे सागर भाई आणि इकडच्या बाजूला आमचे श्रीयोग बडे साहेब. बडे बाबा थोडा हास येते तरी. हा. आणि इकडे बघतायत हे आमचे दीपक साहेब आणि हे आमचे ड्रायव्हर दादा. तर चला आता जाऊयात. हे कसं आपला रूट कसा राहणार आहे दादा? आंबेत. ओके बाय द वे मित्रांनो आपण जाणार होतो आंबेतमधून. तुम्हाला सगळे रोड दाखवणार आहेत. तुम्ही एकदा आलात ना ते एकदम भांगून भांग. ड्रायव्हरचा पण तुम्हाला नंबर देणार आहे. जर माडमधून तुम्हाला गरज लागली लगेच कॉल करायचं, लगेच तयार रेडी. ठीक आहे. तर आता जाऊयात. आणि इकडे बघताय रोहित भाऊ आमचे टेक्निपमधून आलेले आहेत. टेक्निप छे आणि आम्ही अजून 3 वरतीच. 8 नाही भाऊ, छे आम्ही 3 वरतीच. हे बघा हे इकडे अजून काय हे बाबा 5 वरती पुढे, आम्ही 3 वरतीच. तर जाऊयात मस्तपैकी एन्जॉय करूयात. दाखवतो तुम्हाला एन्जॉयमेंट या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण आलो होतो नाश्ता करायला. आम्ही इकडे थांबलो नाश्ता करण्यासाठी. आणि इकडे बघताय की एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. नवीन नाही ती जुनीच झाली असणार आहे. खराटा बसवण्याची मशीन आहे इकडे, खराटा बनवण्याची मशीन. तर 50 रुपये एक आहे. बाहेर कसं मिळत असेल रे? डायरेक्ट आपण कारखान्यात चालू. 50 रुपये इथं नाही. अरे 50 रुपये आहे. हा 20 रुपये. हा 15 रुपये 10 रुपयाचं असेल त्याच्याकडे. हे नाही रे, मग काय 20 रुपये विचार झाला किती येते? कितीच आहे त्याला काय माहित. तो इथं काम करणार आहे. व्हिडिओ बनाने क्या? अरे भाई तुम्हारा गोडाउन का वीडियो बना रहे हो ना भाई, बहुत क्वांटिटी आहे वाला. आणि मित्रांनो इकडे बघताय इकडे त्यांनी झाडू वगैरे बनवले तिकडे. हे भाई इसका क्या प्राइस है रे? 200. अरे भाई हम गोडाउन में आए कि कहाँ है? दुकान में आए लेने के लिए. 200 रुपये है ही नहीं है इसका प्राइस. इसका है भाई, इसका 200.
इसका भी 200 है ही नहीं, 171 है ना, तो 200 काय बोल रहे हैं. मित्रांनो फायनली अशा पद्धतीने आमचा नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पोटोबा झालेला आहे आणि आम्ही मस्तपैकी भुर्जी पाव खाल्लेला आहे आणि पोट भरलेलं आहे आमचं. आणि इकडे बघताय हे रोहित भाऊ आहेत. तुम्ही आता आतमध्ये बसत आहे नाही का? तर आता इकडे बघा हे काय घेतलेले आहेत, हे लहान पोरांचे काम आहे, हे त्याच्यासाठी घेतलेलं आहे प्रसाद. तर चला आता जाऊयात, खूप उशीर झालाय. नमस्कार आदाब. अरे दसवलीची जाऊ मी. मी काय बोलतोय, पार्किंगला आहे ना आतमध्ये. अरे संपला विषय. रसवली कुठे आली आता? त्यांनाच माहिती आहे दसवली कुठं आहे. मावशीचं गाव आहे. मावशीचं गाव आहे. आता आपल्याला इथं जायचं आहे ना श्रीवर्धन मध्ये, तेव्हा सांगायचं कोर्टात आलो. फुकटचे तिच्या यायला प्रत्येक माणशी 10,000 रुपये घेतात. मानसी का? तर मित्रांनो आपण फायनली उतरलो आहोत आणि इकडे बघते, इकडे या बाजूला पार्किंग आहे. तर बरेच सारी आज गर्दी दिसते इकडे, कारण काय सॅटर्डे आहे. आणि ही आपली गाडी बघा, या बाजूला पूर्णपणे पार्किंग आहे आणि इकडे आपण पार्किंग लावू शकतो. आणि त्याच्यानंतर आता आपण मंदिरामध्ये एंट्री करूयात. मंदिरात जाण्याच्या अगोदर जे आजूबाजूला दुकानं लागतात तर तिथून आपण शॉपिंग करू शकता. भावा महाकालेश्वरला गेलो. मोबाईल ठेवा. चलो यार चिनी बोरे. अरे भरपूर चालायला लागते रे आतमध्ये. तर मित्रांनो इकडून अशी स्टार्टिंग आहे आणि इकडे चपला वगैरे काढू शकता. सुरुवातीला दिसतंय सिद्धिविनायक मंदिर. वाव. हे भावा VIP तिकीट मिळेल काय? 100 रुपये. हा चला वरनं जाऊन येऊ. चलो यार हमारी गैंग तो आगे जा रही है. हे भावानो, हे काय ओमकार, काय झालं तुला? थकावट झाली का? अच्छा बरं वाटतंय का? म्हटलं थकावट झाली का तुला? नाही ते काय पाहिलं मी मला काय आपुलकीने घेणार. सगळ्यात चांगला आहे, व्यवस्थित आहे. सगळ्यात व्यवस्थित आहे तू. पण तुझ्याकडून मला भावा ड्रोन पाहिजे. तुला किती टक्के शेअर पाहिजे आपल्या चॅनलमधून? 50% भेटून जातील. चल काय प्रॉब्लेम नाही. 50% इन्कम डायरेक्ट सेंट्रल बँकच्या अकाउंटवर आलं पाहिजे. या मंदिरात पण जाऊया. तिथे कुठे अरे उजव्या हातात घ्यायचं असतो. डिस्कशन आपण चाललोय आता पहाडीवरती. चला पहाडीवरती डोंगरावरती. हा हा. भाई ॲज पर अवर डिस्कशन काय माहिती कोणाला पण बोलू देत. वाव क्या नजारा दिख रहा है, जबरदस्त. प्रदक्षिणा मार्ग. हे काय नाही बाबा, ये वरती. अरे ऑडमॅन आउट वाटतोय रे हा खरं. अरे तिथं मध्ये असं हे पुढे गेल्यानंतर एक काढतो समुद्राच्या मध्ये प्रदक्षिणा मार्ग. पण हे जी ट्रेल मोठी आहे. वाव क्या नज़ारा दिख रहा है यार, बहुत बढ़िया. आणि इकडे मंदिर खूपच छान. आणि इकडे आपण वरती जातोय. दीपक आपण कुठे चाललोय रे आता? प्रदक्षिणा मार्ग. यार ये क्या ऐसा बोल रहे. एकदम असा हाक झाला. आपण पहिल्यांदा मी नाही झालो भाऊ. तुझे हे डायलॉग मला तर एकदम तोंडपाठ झालेले आहेत, त्याच्यामुळे मी कधी तुझ्या ह्याच्याने होणार नाही. एक छोटासा ट्रेक आहे असं समज. खालून पण मस्त आहे पण ते भरपूर. वाव. हा का क्या यार जबरदस्त स्पॉट. वाव एक नंबर पॉइंट दिसतंय इथून.
व्हिडिओ करते काय भावानं आता अशा एका ठिकाणी चाललोय, खूप खाली उतरलोय, म्हणजे एक प्रकारचं ट्रेक करून पुन्हा एकदा खाली चाललोय. हे बघा इकडच्या बाजूला बघा, एका अशा घनदाट जंगलामध्ये, जंगल नाही म्हणतात अरे, खिंड आहे अशी एक बाजूनी आणि मधनं असं एकदम अशी दरी, एकदम जबरदस्त आणि काय विहंगमी नजारा. संध्याकाळचा तुम्ही पाहिलात ना तर जबरदस्त नजारा इकडे असणार आहे. आणि दीपक म्हणतोय की इकडून एक कातळाच्या बाजूनी चालत 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 तिकडे पुढे जायचं आहे. आय डोंट नो कसे जाणार आहेत, इकडून काही रस्ताच दिसत नाही आणि कुठून नेणार आहे काय माहिती. आता खाली गेल्याच्या नंतरच आपल्याला कळेल. तर जाऊयात खाली आणि बघूयात एक्झॅक्टली काय आहे तिकडे. तीर्थस्थान क्षेत्र, चला दगडातून थेट. हो तर मित्रांनो आपण आलो होतो इथे. हा भरपूर झालंय. कापतो बघायचं का? हा दाखव. हो काका या जरा याला शिकवा. काय नाही काप 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 बघू ना आता किती कापतोस ते. काय कापतोस बघू आपण. काय कापतोस ते बघू. हात कापतोस ते काय नाही जमत काका. नंतर बाकीचे दाखवतो कसं मारतात ते. हा काढून दे. हा काढा काढा एक काढा. हा काढा काय पाहिजे खोबऱ्याला पाणी सगळं काय सगळं तर त्याला पातळ पातळ चांगले येतो. व्हेरी गुड. का 2 मिनिटं सोडलं ना. हा 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 जबरदस्त नारळ पाणी. पाणी पण गोड आहे. बघा पाणी कसं गोड आहे. थांब रे. वाव जबरदस्त नारळ पाणी. तर मित्रांनो आपण घेतलेला आहे कैरीपणा, एकदम भारी, 20 रुपये. ठीक आहे, इथं आला तर तुम्ही नक्की प्या. इकडे दिसायला तर एकदम भारी दिसतंय आणि इकडे बाजूलाच नारळ पाणी सुद्धा मिळतंय. दीपकने घेतलं नारळ पाणी, आमचे श्रीयोग बडे. आणि आम्हाला कैरीचं पण पाहिजे. हा ओके ओके मिळेल तुम्हाला. वाव जबरदस्त. 2 कैरीचे द्या आणि एक जांभळाचा. जांभूळ कोण? एक कोकम. घंटा एक कोकम द्या. 2 कैरी द्या. काय पण मागू नको. वीरेश्वर मंदिराचा अध्यक्ष आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने इथली पार्टी झालेली आहे. आता चला घरी. काका थँक्यू. हा खूप छान हेल्प केलीत आम्हाला तुम्ही. तर मित्रांनो इकडे आलात तुम्ही इथे श्रीवर्धन सॉरी कोणता बीच आहे, हरिहरेश्वर बीचच्या इथे. तर तुम्ही ते नक्कीच नारळ पाणी प्यायला. काका खूप सपोर्टिव्ह आहेत. खूप वेळा मला इथे टाइमपास करून दिला आणि त्यांच्या समोर इकडे कसला आहे मसाला ताक, लस्सी वगैरे सगळं काही आणि सगळं काही काय म्हणतात त्याला यार, कैरी नाही रे याला काय, सरबत मिळतात. तर आपण हे सरबत वगैरे सगळे काही पिलेले आहेत. ओके 180. तर चला मित्रांनो आपण आता इथे दर्शनासाठी रांगेत उभे थांबणार आहोत. इकडे मंदिर आहे तर चला जाऊयात. चला उशीर झालेला आहे. वाव क्या माहोल आहे जबरदस्त. लायसन आहे इथलेच आहे. आम्ही दाखवा लागेल की लायसन दाखवत आहे. हे बघा असं करा, सर्व करा. वाव मित्रांनो आपण पाहू शकता आता कोकणातील एका सुंदर अशा रिसॉर्टमध्ये आपण एंट्री केलेली आहे. आणि जसं काय वाटतं की आपण मालवणला चाललोय, पण आपण आता आलोय श्रीवर्धनमधील एका छोट्याशा रिसॉर्टमध्ये. आणि पाहू शकता हे चायनीज फूड नथिंग यार. हो चला तिकडे जाऊ पुढं. चला थाली कुठे भेटेल. जरा हिंदी है तेरी. अरे यार आगे मिलेगा क्या, मराठी नहीं आते क्या? अरे यार क्या बोलेंगे अभी यार, क्या बोलेंगे यार बड़े साहब.
इधर ये श्रीवर्धन में वगैरह वो क्या बोलते, कहाँ से लोग आए। वाव, जबरदस्त जबरदस्त। हा आला छत्र्या घेऊन इथं फिरायला। चला तर मित्रांनो, आपण आला एक मस्तपैकी रेस्टॉरंटला जेवणासाठी, आणि त्या रेस्टॉरंटला गेलो होतो, तिकडे फक्त चायनीज होतं। इथे काय मिळणार आहे ते बघ, बसा 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 बसा। नाही नाही नाही, हॅलो। तर मित्रांनो इकडे बघता, हे आमचे रागावलेले बडे साहेब मोबाईल नाही दिला, त्यामुळे बघा बघा कसं बघतो बघा, आहे का लहान पोरासारखं करतो अजून पण, काय कसं करायचं त्याला काही कळत नाही। आमचा लहान होता तो मोठा झाला आता हा, आणि आता हा लहान व्हायला आलाय। तर मस्तपैकी मागवलेले चिकन अंडी आणि ताव मारतायत, राग आला रे त्याला सौरभ शर्मा सरांच्या अंडर पाठवायला पाहिजे याला। मित्रांनो पद्धतशीर आपलं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी काही झालेल्या आहेत, आणि आता आपण जाणार आहोत पोहण्यासाठी, स्विमिंग करायला बीचमध्ये, बीचच्या आतमध्ये एकदम जबरदस्त। यार क्या मजा आने वाला आहे। चला मी खुश झालो आहे, कारण सागर आमच्या सोबत आहे भाई। सागर बऱ्याच दिवसांनी भेटला रे यार, भाई आहे मेरा भाई। क्या नज़ारा है, शाम का टाइम है अभी, जबरदस्त, खूप मजा येणार आहे आता। अरे पण काय ना, आपण चेंजिंग करायला का आणलेच नाही। तू झालो मी तू, क्या नज़ारा है सामने देखो तो, वाव जबरदस्त। फ्रॉन्स फ्रॉन्स आणि अरे तुम्हाला हा चॅनलला दाखवलं पाहिजे, तुम्ही एवढी मेहनत करता। या ती बोलू द्या ना, 6 जण किती जण, 6 किती द्यायचं ना। अरे 250 जास्तच होत आहेत रे काय बघा, मी तुम्हाला सांगू, हे बघा इकडे बघा, आला लात मारला तर मी गायब होईल, नाही तर मी तुम्हाला सांगू, एक जरी बसला तुम्ही तरी ते नेणार होतात 50 रुपयामध्ये। नाही 4-5 जण, नाही 4-5 जण व्हायला का खूप वेळ लागेल तुम्हाला, तोपर्यंत तो वाईट टाकणार, त्यामुळे तुम्ही एकाला घेऊनच जाणार। मग त्यापेक्षा आम्ही 4 लोक इथं घेऊन येतोय, मग 4 लोकांना तुम्ही ना 150-200 रुपयामध्ये ना, आता कन्व्हिनियन्स करून त्यांना आम्ही घेऊन येतो इथपर्यंत, तुम्हाला मार्केटिंग करून एवढी देतोय ना मी। हा 50 रुपये कमी बस, नाही का 50 200 रुपये देतो। चला बस त्याला बोलतो, या चला मग मार्केटिंग शिकलो ना मी, या इकडे चला घोडे गाडी। काका मला जर चालवायला दिलं तुला भारी होईल। तिकडे घ्या, ते पोर आहेत ना त्यांच्याकडे। वा 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 वा, आपण बार्गेनिंग करून छानपैकी घोडे गाडी बुक केलेली आहे। हो मारू नका मारू नका, त्यांच्यावर नाही त्यांच्यावर नाही तुम्ही, इकडे या, थांबवा 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 थांबवा, ए बसा, कम टू सीट हिअर, ए या पटकन या, फुकट आहे आपल्या आजोबा आहे, फुकट राईड आहे। ए ओमकार बाळी, ये रुपये देतोस काय, हो थांबा याला घ्या, हो थांबा थांबा, लहान पोराला घेऊ द्या। अरे लागला बिचारायला। यार दीपक तू इकडे ना, त्याला बसू देत नाही। हो काका आम्हाला माराल मागे। सागर वाव केवढं भारी वाटतंय रे, केवढं भारी। दीपक पळाली पळाली पळाली, मागं पण घोडा फिरो, इकडे फिरो मागं। कितना HP?
फायनली पैसे संपलेले आहेत आणि अजून आम्हाला फ्री राईड देणार. आम्हाला एक फ्री राईड देतात का फुकाट काय करावं त्याचा. चला पण मस्त आहे तुमची गाडी, मायलेज बराच देते. घोडा लात मारायला हा लात मारतो घोडा की गाडो चला. क्वालिटीच नाही खरं सांग खरंच नाही क्वालिटी आणली. ओळख कॅश कॅश अरे कोण वापरतच नाही भाऊ. माझं पॉकेट तुला माहिती आहे, माझा पॉकेट गायब झालाय. अरे झोंडगिरी करू नका भाऊ. ऍक्च्युली केला गेलो तेव्हा अजून असं ते किती रुपये झाले? अरे 200 रुपये 100 रुपये आहेत माझ्याकडे. कशाला घेतली असू दे ना, बघणार ना गाडी. कशाला घेतली म्हणजे कुठं फिरायला आलेस ना तू? टेक्निक आम्ही टेक्निक मध्ये काम करतो. बघ असेल 60 रुपये. ए गप तू आमची इज्जत काढू दे. मला करून पैसे मला करून काढतो रे. कुठे पैसे दे? अरे कसले इंजिनियर? अरे ओमकार लाडकर दिले होते ना? नव्हते. तुम्ही तिथं जात ना आजोबा? आम्ही तुम्हाला 60 रुपये देतो. आता कॅश नाही खिशात कोणाच्या. तुमची गाडी नंबर नाही देतो, खिशात पैसेच नाही. त्याच्याकडे बोलू पण तुम्हाला देतो आम्ही तिथंच. ऑनलाईन होतील एक कुणा तरी ते जीपे करा कॅश घे. हा बघ ना कोणाकडे कॅश त्याच्याकडे बघ ना. तो आहे ना खाणे डोळे कुठे आहेत? तो बघा आमचा येडा बघा. तो बघा एकदम येड्यासारखा करत असतोय काहीतरी. एकटाच जाऊन बसलाय तिकडे. काय बघतोय काय माहिती नाही. तो बघा हे काय हे काय हे तो भाई होत नाही. अरे तो जाम झालाय. तर मित्रांनो अशा पद्धतीने भरपूर सारे एन्जॉयमेंट केलेले आहे. घोडागाडीवरती बसलेलो. ॲक्च्युली बोटीमध्ये बसायचं होतं पण जायचं श्रीवर्धन बीचला सनसेट पाहण्यासाठी. आणि इकडे श्रीवर्धन जो नाव लिहिलं आहे ना तिथे बरेच सारे फोटो आपण काढलेले आहेत. आणि आता संध्याकाळचे वाजलेले 4:30 पावणे 5 झालेले आहेत. आणि बड्डेला संध्याकाळी नाईट शिफ्टला सुद्धा जायचं, त्यामुळे जरा लवकर आपल्याला जावं लागणार आहे. आता एकदम मागून दीपकसुद्धा येतो आहे. त्या ह्याच्यावरती स्केटिंगवरती वगैरे जाम मजा करतो तो. तर आता जाऊयात. कुठं जायचं काही प्लॅनिंग अजून काही एक्झॅक्ट माहिती नाही. सागर कुठे जायचं आता? सागरला पण नाही माहिती. जे काय असेल ते दीपक सांगेल, त्याच्यानंतर मग पुढे जाऊयात. आपण श्रीवर्धन बीचवरून निघालो होतो मगाशी आणि त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे आलो. तेवढ्या वेळात मी झोपून घेतलं, त्यामुळे डोकं दुखत होतं. तर आपण आता जाणार सुवर्ण मंदिरामध्ये आणि इकडचं थोडंफार बीचवरती वगैरे जाऊन घरी निघणार होतो. तुम्हाला इकडचा थोडाफार मी संध्याकाळचा सनसेटचा पॉईंट वगैरे दाखवणार आहे. बघायला मिळते की नाही सनसेट का माहिती नाही की गेलं. तर बघूयात. टी टाइम झालेला आहे इकडे बोरलीमधला टी टाइम. जबरदस्त क्या है जबरदस्त. तर मित्रांनो फायनली आपण आलो आहोत प्रणीतच्या रूमवरती. इकडे बघताय आमचं प्रणीत भाई. हॅलो. अरे तुमचा काय हिशोब किताब चाललाय तर चालू देऊ द्यात. दीपक चला आपण निघू. रोहित भाई मिलेंगे यार. तू मुझे छोड़ने के लिए आजा एयरपोर्ट पे. और आज काय नाही हे असेच वाजत राहतात. मजा करेंगे. चला सागर भाई मिलेंगे भाई. तर मित्रांनो इकडून बघताय महाडमधला काय विहंगम नजारा चौकातला दिसेल तुम्हाला इथून. तर मित्रांनो अशा पद्धतीने खूप छानपैकी आपली ट्रिप झालेली आहे एकदम धमाकेदार. आणि आम्ही आता महाडमध्ये पोहोचतो तिकडे प्रणीतच्या रूमवरती. आता सगळेजण चालले जेवायला. मी चाललोय माझ्या मावशीच्या घरी. हा चाललाय मांडल्याला. मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एकंदरीत तुम्हाला खूप मजा आली असेल. इकडे सगळेजण आपले मित्रमंडळी दिसत आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये तुला थोडीफार इन्फॉर्मेशन मी सांगितलेली बऱ्यापैकी. रूट सांगितलेलं कसं काय जायचं ते एन्जॉयमेंट दाखवलेले आहे. बऱ्याच काय याच्यामध्ये जोक पार्ट वगैरे सुद्धा झालेला आहे. तर तुम्ही तो काही मनावरती घेऊ नका. ब्लॉग हा पूर्णपणे बघण्यासाठी जरा एंटरटेनमेंटसाठी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. कुठे भेटू का माहिती नाही. तोपर्यंत बाय बाय.